मुंबईत आज मोठ्या गणपतीचं आगमन होत आहे। आता काळा चौकीचा महाराजा गणपतीचं आगमन होत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो हा लालबाग परिसरामध्ये या गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याच गणपतीला सलामी देण्यासाठी याच विभागातला एक गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। त्यांनी 3 थर आतापर्यंत लावलेले आहे। 5 थराची सलामी या गणपती बाप्पाला देण्यात येणार आहे। 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होत असते, परंतु तत्पूर्वी मात्र मोठे गणेश मंडळ जे आहेत ते या ठिकाणी आगमन सोहळा करत असतात आणि आपल्या गणेश मूर्ती स्थापना मंडपाकडे घेऊन जात असतात आणि त्याच अनुषंगाने आज 8 मोठे गणपती जे आहेत त्याचा आगमन सोहळा होत आहे आणि काळा चौकी या ठिकाणचा जो गणपती आहे महाराजा त्या गणपतीचं आगमन होत आहे आणि या ठिकाणी 6 थर लावून या गणपती आगमनाची सलामी देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी सुद्धा झालेली पाहायला मिळते आहे। या ठिकाणी एक चिमुकला जो आहे तो सर्वात वरच्या थरावर आहे आणि तो सलामी देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अतिशय सुंदर अशी बाप्पाला सलामी या ठिकाणी त्या चिमुकल्याने दिलेली आहे। सर्वजण एकच जल्लोष करत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि या गणपती आगमन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते आहे। ताडवाडीचे हे जे गणेश गोविंदा पथक आहे त्यांनी या ठिकाणी सलामी दिलेली, अतिशय सुंदर अशी सलामी दिलेली आहे आणि एकच जल्लोष या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळते आहे। रविवार असल्यामुळे अनेक गणपती मंडळ जे आहेत ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी मंडपाकडे घेऊन जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सामंत कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। येत्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तत्पूर्वी मात्र अनेक गणेश मंडळ जे आहेत ते आपल्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा करतायत। आजपासूनच हे गणपती नेले जात आहेत ते गणेश स्थापना मंदिराकडे आणि मी आता परळ या ठिकाणी या ठिकाणावरून अनेक गणपती जे आहेत त्याचा आगमन सोहळा होत आहे। आत्ताच काळा चौकीचा महागणपती जो आहे तो या ठिकाणी त्याचा आगमन सोहळा झालेला आहे। एका गोविंदा पथकानं 8 थर लावून या बाप्पाला सलामी सुद्धा दिलेली आहे। आपल्यासोबत गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारा, आपलं नाव सांगा आणि किती वर्ष झाले आपल्या या गणपती बाप्पाला? मी अमन चंद्रकांत दळवी, काळा चौकी उत्सव मंडळाचा माजी प्रमुख कार्यवाह। उत्सव मंडळाचं यंदाचं हे 17वे वर्ष आहे। उत्सव मंडळ आपणासमोर गेली 10 वर्षांपासून पारंपरिक आगमन सोहळा साकारत आहे। या पारंपरिक आगमन सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की मुंबई महाराष्ट्रातील ज्या विविध परंपरा आहेत या पारंपरिक आगमन सोहळ्यात आपण दाखवत असतो। कोकणातील जी पालखी असते ती फक्त कोकणात शिमग्याला नाचवली जाते, तर कोकणातील संगमेश्वरमधून ही पालखी नाचवणारे बंधू आमच्या या ठिकाणी येतात। वीरभद्र मर्दानी आखाडा कोल्हापूरला जे तिथे कार्य करतात, शिवशालीन जे मर्दानी खेळ आहेत, शस्त्रांचे खेळ आहेत ते या पारंपरिक आगमन सोहळ्यामध्ये असतात। तसंच या ठिकाणी यावर्षी महाकालाची आरती देखील या महागणपती चौकात होणार आहे आणि ही सर्व मंडळी नाशिकहून या ठिकाणी आलेली आहे। ढोल ताशा पथक आहेत आणि अनेक जोगेश्वरीचा द्वारकामाई महिला काय सामाजिक उपक्रम गेल्या काही दिवसामध्ये झालेले आहेत वर्षांमध्ये आणि यावरचे काय सामाजिक उपक्रम आहे? उत्सव मंडळाचा यंदाच उत्सव मंडळाने 15 दिवसांपूर्वी जी रक्ताची टंचाई या मुंबई महाराष्ट्राला जाणवत होती त्या अनुषंगाने उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर घेतलं आणि एकूण 503 रक्ताच्या बाटल्या उत्सव मंडळाने संकलित केल्या। येणाऱ्या वर्षभरात आमच्या विभागात एक महापालिकेची शाळा आहे, ती बंद अवस्थेत आहे, ती शाळा पुन्हा पुनर्जीवित करून तिथे शाळा, कम्प्युटर क्लासेस आणि अभ्यास, एकंदरीत सर्वच प्रकारचे सामाजिक उपक्रम तुमच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून केले जात आहेत। बरोबर, फक्त उत्सव आणि उत्सव हेच उत्सव मंडळाचं या ठिकाणी उद्दिष्ट नसतं, आपण समाजाचा देखील काही देण लागतो, यासाठी उत्सव मंडळ 365 दिवस कार्यरत असतं। तर अनेक मुंबईतले अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे असतात ते विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात, त्यातलंच हे एक गणेश मंडळ आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सामंत कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।